BSc भाग 2च्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी प्राध्यापक MV कांबळे सर. सेमिस्टर 3 मध्ये मी फिजिक्स पेपर 5 हा विषय शिकवणार आहे. या पेपरचं नाव आहे थर्मल फिजिक्स अँड स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. सर्वप्रथम त्या सिलेबस मधला जो सेकंड युनिट आहे त्या सेकंड युनिट मधला थोडासा सिलेबस मी या ठिकाणी घेणार आहे. तर राहिलेला सिलेबस जो आहे तो प्राध्यापक पाटील मॅडम घेतील. चला तर मग सुरू करूया. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजावून घेऊया. थर्मोडायनामिक्स मधला थर्मो हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की हीट, आणि डायनामिक्स या शब्दाचा अर्थ असा आहे की मोशन. आणि थर्मो आणि डायनामिक्स किंवा थर्मोडायनामिक्स या शब्दाचा अर्थ असा होतो की एनर्जी इन मोशन, म्हणजे एनर्जी जी आहे ती नेहमी मोशन मध्ये असते. आता व्हॉट इज थर्मोडाय, अनेक त्याचे डेफिनेशन आहेत. महत्वाचं जे फिजिक्स मधलं जे डेफिनेशन आहे ते या ठिकाणी सांगतोय. इट इज अ सायन्स ऑफ एनर्जी ट्रान्सफर, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते. कशातून होते ती? हीट एनर्जी मधून इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, हीट एनर्जी मधून मेकॅनिकल एनर्जी मध्ये, हीट एनर्जी मधून केमिकल एनर्जी मध्ये. असं जर का होत असेल तर त्याला आपण काय म्हणता येईल? थर्मोडायनामिक्स असं म्हणता येईल. आणि हे ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला जी काही सिस्टम आहे त्या सिस्टम मधल्या काही प्रॉपर्टीज मध्ये त्या ठिकाणी बदल होतोय. त्या सिस्टम मध्ये कोणत्या प्रॉपर्टीज असतात? तर त्या सिस्टम मध्ये प्रेशर असतं, टेम्परेचर असतं आणि व्हॉल्यूम असतं. तर हे जे तीन व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपण थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स असं सुद्धा म्हणतो, आणखी त्याला थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीज असं सुद्धा आपण म्हणतो. तर आता याच्यामध्ये सिस्टम म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पहिला पाहून घेऊया. तर सिस्टम म्हणजे इट इज द रिजन इन द स्पेस अपॉन विच द स्टडी इज फोकस्ड. म्हणजे एक सिस्टम आहे आणि सपोज सिस्टम फॉर एक्झाम्पल असं आपल्याला या ठिकाणी घेता येईल की सिस्टम म्हणजे एक गॅस आहे आणि त्या गॅसमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. अशी एक सिस्टम आपण या ठिकाणी घेऊया. त्यानंतर हा जो गॅस आहे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला आपण म्हणायचो सराउंडिंग. सो एनिथिंग आउटसाइड द सिस्टम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. आता प्रॉपर्टीजचा यापूर्वी मी उल्लेख केलेलाच आहे. प्रॉपर्टीज म्हणजे काय? एखाद्या सिस्टमच्या प्रॉपर्टीज कोणत्या असतात? तर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आणि ह्या तीन ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना दुसरं नाव काय आहे? थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स किंवा त्याला व्हेरिएबल्स असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर नंतरची जी टर्म आहे ती बाउंड्री. बाउंड्री म्हणजे काय? तर जो सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामधला जो भाग आहे, म्हणजे जोडणारा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज अ बाउंड्री. आता सिस्टमचे प्रकार किती आहेत बघा या ठिकाणी. सिस्टमचे प्रकार 3 प्रकार आहेत. त्याच्यामधले मुख्य जे 2 प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. सिस्टम क्लोज्ड असेल तर त्या ठिकाणी तिचं मासचं काही ट्रान्सफर होत नाही. मास म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल गॅस आहे तर तो गॅस ट्रान्सफर होत नाही क्लोज असेल तर. जर ओपन असेल तर गॅस लिकेज होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर घरी असणारा गॅस सिलेंडर जर आपण घेतला तर ती क्लोज सिस्टम आहे आणि त्यामुळे त्याचं मास जात नाही. ज्या वेळेला आपण तिला ओपन करतो त्याच वेळेला तिचं मास त्या ठिकाणी तो गॅस त्या ठिकाणी पाईप मधून फ्लो होतो. आता ह्या क्लोज सिस्टम मध्ये काय आहे? तर एनर्जी ट्रान्सफर होते का? तर एनर्जी ट्रान्सफर होते. आणि एक्झाम्पल्स काय आहेत? तर त्या ठिकाणी पिस्टन, सिलेंडर
म्हणजे एक सिलेंडर आहे आणि पिस्टन आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये गॅस आतमध्ये ठेवलेला आहे, अशा पद्धतीची ती सिस्टम आहे. त्यानंतर सिस्टमचा जो दुसरा प्रकार आहे ती म्हणजे ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय होतं की मासचं ट्रान्सफर पण होतं आणि एनर्जीचं सुद्धा ट्रान्सफर त्या ठिकाणी होतं. आपण बघत असतो की ज्या ठिकाणी पाणी असतं तर त्या पाण्याचा वापर हाय लेवलचं जे वॉटर आहे किंवा हाय पोटेन्शियल एनर्जी असणारं जे वॉटर आहे ते काय केलं जातं, टर्बाईनवरती आपण त्या ठिकाणी पाडलं जातं आणि आपल्याला काय होते त्या एनर्जीचं जे कन्व्हर्शन आहे ते आपण मेकॅनिकल एनर्जी आणि फायनली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. त्यानंतर युनिट 2 मधला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस मी कोणता घेणार आहे तो या ठिकाणी आपण मांडलेला आहे. ह्याच्यामध्ये टोटल अशा 2 युनिट्स आहेत, युनिट 1 आणि युनिट 2. त्या युनिट 2 मधला थोडासा भाग मी या ठिकाणी घेणार आहे. तर त्या ठिकाणी आपण पहिला सिलेबस बघूया. त्या सिलेबसमध्ये युनिट 2 जो सिलेबस आहे त्या टॉपिकचं चॅप्टरचं नाव काय, तर लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचे जे लॉज आहे ते लॉज आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, झुरॉइथ लॉ, सगळे लॉज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये त्या सिलेबसमध्ये पहिली जी टर्म आहे ती थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. त्यानंतर थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स मगाशी आपण चर्चा केली, त्याच्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या 3 गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स आहेत. त्यानंतर आपण इक्वेशन ऑफ स्टेट बघणार आहोत. इक्वेशन ऑफ स्टेट बघत असताना त्या ठिकाणी 2 इक्वेशन ऑफ स्टेट्स येतात. एक येतं ते आयडियल गॅससाठी येतं आणि दुसरं येतं ते रिअल गॅससाठी. ठीक आहे. त्यानंतर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आपण काय करणार आहोत की 3 सिस्टम्स घेणार आहोत आपण आणि त्या 3 सिस्टमला आपण म्हणणार आहोत ए, बी आणि सी. आणि सपोज if A is with thermal equilibrium with C, B is also thermal equilibrium with C, then A and B are also in thermal equilibrium. हे आपण त्या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. त्यानंतर झुरॉइथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झुरॉइथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण त्या ठिकाणी त्याचंही थोडंसं डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स मध्ये इंटरनल एनर्जी म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, कन्व्हर्शन ऑफ हीट इनटू वर्क, हे आपण डिस्कस याच्यामध्ये करणार आहोत. हीट इनटू वर्क, सगळं कन्व्हर्शन वगैरे आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. त्यानंतर स्पेसिफिक हीट्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे डिस्कस करतोय आपण. ॲप्लिकेशन्स ऑफ फर्स्ट लॉ, त्याच्यामध्ये फर्स्ट लॉचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोचोरिक प्रोसेस, आयसोबारिक, ह्या टर्म्स आपण आणि यांचं डेरिव्हेशन आपण या ठिकाणी डिस्कशन करणार. सगळ्यात महत्त्वाचा परीक्षेला विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे रिलेशन बिटवीन CP अँड CV. ते सुद्धा आपण या ठिकाणी रिलेशन आपण डिराईव्ह करणार आहोत. त्यानंतर वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल अँड ॲडियाबॅटिक प्रोसेसेस. त्यानंतर रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर हा सिलेबस आहे. हा सिलेबस मी या ठिकाणी आपल्याशी डिस्कस करणार आहे. आता लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये पहिला जे आहे ते आपण काय डिस्कस करणार आहोत, तर व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय हे आपण सुरुवातीच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की थर्मो म्हणजे काय आणि डायनॅमिक्स म्हणजे काय. थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे मोशन. म्हणजे थर्मोडायनॅमिक्स म्हणजे एनर्जी इन मोशन, हीट एनर्जी इन द मोशन ही आहे.
त्याच्यामध्ये आता इथं एक डेफिनेशन आहे, दुसरी डेफिनेशन आहे, अर्थ त्याचा एकच सगळीकडे होतो. थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. आता इथं फिजिक्सचा सिलेबस असल्यामुळं किंवा फिजिक्स शिकवत असल्यामुळे फिजिक्सच्या दृष्टिकोनातून थर्मोडायनॅमिक्सचं डेफिनेशन दिलेलं आहे. थर्मोडायनॅमिक्स is a branch of physics which deals with the interconversion between heat energy and other forms of energy. म्हणजे एक फिजिक्सची ब्रांच आहे आणि त्या ब्रांचमध्ये होतंय काय की हीट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतंय, हीट एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतंय आणि हीट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये होतंय. तर असं जो काय जिथं होईल त्याला आपण थर्मोडायनॅमिक्स असं म्हणायचं, म्हणजे हीट एनर्जीचं कन्व्हर्शन ज्या ठिकाणी होते. आता ही जे सिस्टम आहे किंवा थर्मोडायनॅमिक्सचा जो काय अभ्यास आहे तो मॅक्रोस्कोपिक लेवलचा अभ्यास आहे. मॅक्रोस्कोपिक म्हणजे अगदी मायक्रोस्कोपिक लेवल, जे मायक्रोस्कोप मधून जे आपल्याला फाईन दिसत असतं त्या पद्धतीचा नाही, आपल्याला डोळ्यांनी दिसतो हा एक्सपेरिमेंट. असेच एक्सपेरिमेंट्स आहेत थर्मोडायनॅमिक्स मध्ये. थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण असं घेणार आहोत की त्याच्यामध्ये जी सिस्टम आहे त्या सिस्टम मध्ये कॉम्पोनंटची संख्या जास्त असते. कॉम्पोनंटची संख्या जास्त असते म्हणजे काय, सपोज आपण फॉर एक्झाम्पल गॅस जर घेतला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त असतात आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, दे आर हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. म्हणजे एक्झाम्पल काय आहे, थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय घेतलं जातं तर नंबर ऑफ कॉम्पोनंट्स जास्त असले पाहिजे. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल गॅस जर घेतला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त असतात आणि म्हणून त्याला ते कॉम्पोनंट मॉलिक्युलची जे जास्त संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉम्पोनंट्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत थर्मोडायनॅमिक सिस्टीम. सिस्टीम कशाला म्हणायचं. आता आपण समजा गॅस घेतला किंवा एखादं मटेरियल घेतलं असेल आणि त्या मटेरियल मध्ये आणि सराउंडिंग मध्ये जर हीट मध्ये जर एक्सचेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, त्या मटेरियलला म्हणायचं थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आता मटेरियल अनेक एक्झाम्पल्स आपल्याला देता येते. आता एक्झाम्पल मध्ये आपण समजा एखादा गॅस घेतला आणि तो गॅस समजा कॉन्ट्रॅक्शन होतोय आणि की एक्सपान्शन होतोय. कॉन्ट्रॅक्शन झालं की त्या गॅसचं टेम्परेचर वाढतं, एक्सपान्शन झालं की त्या गॅसचं टेम्परेचर कमी होतं किंवा ज्याला आपण कूलिंग ऑफ गॅस म्हणतो. आणि म्हणून या गॅसला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आणि त्या गॅसच्या बाहेर ज्या गोष्टी आहेत त्याला म्हटलं जातं सराउंडिंग्स. तर या ठिकाणी आता आपण थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स ही गोष्ट आपण माहिती करून घेऊया. मगाशी मी सुरुवातीच्या वेळेला लेक्चरच्या सुरुवातीलाच मी या ठिकाणी सांगितलंय की व्हेरिएबल्स म्हणजे काय. व्हेरिएबल्सला दुसरं नाव आहे थर्मोडायनॅमिक कोऑर्डिनेट्स आणि त्याला प्रॉपर्टीज असं सुद्धा म्हणतात. आता व्हेरिएबल्स किती आहेत तर व्हेरिएबल्स जसं ती सिस्टम आहे त्या पद्धतीनं व्हेरिएबल्स असतात. म्हणजे आपण जर एखादा गॅस घेतला आणि त्या गॅसमध्ये जर एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल किंवा कॉन्ट्रॅक्शन होत आहे तर त्या ठिकाणी प्रेशर हा व्हेरिएबल येईल, त्या ठिकाणी व्हॉल्यूम हा व्हेरिएबल येईल आणि त्या ठिकाणी टेम्परेचर येईल आणि शिवाय एंट्रॉपी सुद्धा ही एक टर्म येणार आहे. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखादा गॅस कॉन्ट्रॅक्ट होतो आणि एक्सपांड होतो त्यावेळेला त्या ठिकाणी 4 प्रॉपर्टीज किंवा ज्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो ते व्हेरिएबल्स त्या ठिकाणी येत आहेत. प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि एंट्रॉपी. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, थर्मोडायनॅमिक कोऑर्डिनेट्स. आता थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स
आता हे झालं गॅस बद्दल सांगितलं. आता या ठिकाणी सिस्टीम आपण बदलतो. दुसरं एक्झाम्पल घेतो. सपोज आपण एखादी तार घेतली आणि त्या तारेला जर खाली आपण जर लोड लावला तर काय होणार, त्या तारेमध्ये काय होणार, स्ट्रेचिंग होणार, ती थोडीशी लांबणार, तर त्याच्यामध्ये ताण येईल आणि ती लांबेल. आता लांबल्यानंतर ही जी सिस्टम आहे, आता ह्या सिस्टम मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत, लेंथ मध्ये चेंज झालेली आहे की नाही, तर लेंथ मध्ये चेंज झालेली आहे आणि ती लेंथ वाढली कशामुळे, तर खाली आपण लोड केलेला आहे, आपण फोर्स लावलेला आहे आणि शिवाय फोर्स लावल्यानंतर त्या तारेचं टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी काय होतंय, टेम्परेचर मध्ये सुद्धा बदल होतोय. म्हणून आता या ठिकाणी जो लोड लावलेला आहे तो म्हणजे फोर्स, त्यानंतर जी तारेची जी लांबी आहे त्याला आपण म्हणतो लेंथ, आणि त्या ठिकाणी तार जी काही गरम होते तिचं जे टेम्परेचर वाढतंय त्या टेम्परेचरला किंवा या तीन गोष्टींना, फोर्स, लेंथ आणि टेम्परेचर, ते या ठिकाणी झाले थर्मोडायनॅमिक कोऑर्डिनेट्स किंवा थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल रिव्हर्सिबल सेल. आपल्या मोबाईल बॅटरीज मध्ये रिव्हर्सिबल सेल्स आहेत, ज्याला आपण रिचार्जेबल म्हणतो, की आपण काय करतो, पूर्ण चार्ज करतो आणि पुन्हा ती बॅटरी मग डिस्चार्ज होते, पुन्हा आपल्याला चार्जिंग करता येतं, पुन्हा डिस्चार्ज करता येतं, त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल सेल. आता या रिव्हर्सिबल सेल मध्ये काय होतं, ज्यावेळेला चार्जिंग फुल होतं त्यावेळेला तिथं आपल्याला ईएमएफ मिळतो. सो ईएमएफ, त्या चार्जिंग करत असताना चार्ज पण वाढत जातो, त्यामुळं त्या चार्जला आपण क्यू असं म्हणूया, आणि त्याचं टेम्परेचर सुद्धा त्या सेलचं असतं ते टी. तर ह्या ठिकाणी रिव्हर्सिबल सेल जर आपण घेतला तर त्या ठिकाणी हे तीन कोऑर्डिनेट्स येतील, ईएमएफ ऑफ द सेल, त्यानंतर चार्ज कॅपिटल क्यू आणि टेम्परेचर ऑफ द सेल. तर ते ह्या रिव्हर्सिबल सेलमध्ये हे तीन असणार आहेत कोऑर्डिनेट्स, त्याला आपण व्हेरिएबल्स सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतोय, लक्षात. त्यानंतर आपण पाहणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट्स हे दोन प्रकारचे आहेत. जो फर्स्ट टाइप आहे त्याला म्हटलं जातं इक्वेशन ऑफ स्टेट फॉर आयडियल गॅस, आणि दुसऱ्याला म्हटलं जातं वंडर वॉल्स इक्वेशन. आता इक्वेशन ऑफ स्टेट साठी आपण सुरुवातीला एक गॅस अज्युम करूया आणि त्या गॅसचं काहीतरी मास आहे. आता हे जे मास ऑफ गॅस आहे त्याला काहीतरी टेम्परेचर असणार, प्रेशर असणार आणि व्हॉल्यूम असणार, आणि या तीन ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा ह्या ज्या क्वांटिटीज आहेत यांच्यामध्ये सुद्धा एक रिलेशन आहे, आणि त्याच रिलेशनला म्हणजे प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये जे रिलेशन आहे त्या रिलेशनलाच आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ स्टेट असं आपण म्हणतो. तर इक्वेशन ऑफ स्टेट जे दोन प्रकार आहेत त्याच्यामधला एक प्रकार असा आहे की असम्पशन्स काही ते घेतलेले आहेत. आयडियल गॅसमध्ये दोन असम्पशन्स आहेत. पहिलं असम्पशन जे आहे ते म्हणजे गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत दे आर इन्फायनेटसिमली स्मॉल, म्हणजे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत ते अतिशय लहान आहेत, छोटे आहेत, इन्फायनेटसिमली स्मॉल. आणि दुसरं असम्पशन असं आहे की देयर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्शन होत नाही, असे हे दोन असम्पशन्स आहेत. परंतु वास्तविक पाहता म्हणजे ज्याला आपण फॅक्ट म्हणतो त्याच्यामध्ये मात्र उलटच आहे. त्याच्यामध्ये असं आहे की the molecules of the gas have some definite size, त्यांना काहीतरी
साईज आहे, आणि दुसरा ॲसम्पशन आणि त्याच्यामधलं जे दुसरी ॲसम्पशनला जे खोटं ठरलेलं आहे, ज्या वेळेला त्याची फॅक्ट लक्षात आली, ते असं आहे की मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन सुद्धा असतं. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन डिराईव्ह करत असताना जे ॲसम्पशन्स विचारात घेतलेले आहेत, ते ॲसम्पशन्स म्हणजे द मॉलिक्युल्स ऑफ द गॅस आर इन्फायनेटसिमली स्मॉल, आणि दुसरं ॲसम्पशन काय आहे, तर there is no force of attraction between the molecules असं म्हटलेलं आहे. तर हे जे दोन ॲसम्पशन्स आहेत, यांना बेस मानून हे आयडियल गॅस इक्वेशनचं रिलेशन निर्माण केलं गेलेलं आहे. आणि हे रिलेशन म्हणजे काय, तर PV इज इक्वल टू NRT. काय हे आयडियल इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT. आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये P इज द प्रेशर. आपण काय घेतलेलं आहे याच्यामध्ये, आपण सुरुवातीला मास ऑफ अ गॅस घेतलंय, एखाद्या गॅसचं छोटंसं आपण मास घेतलेला आहे, काय मास ऑफ अ गॅस, आणि मग त्याला त्या गॅसला काय प्रेशर आहे, टेम्परेचर आहे आणि व्हॉल्यूम आहे. तर ह्या तीन क्वांटिटीज मध्ये जे रिलेशन एस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे, त्याच रिलेशनला आपण काय म्हणतो, आयडियल गॅस इक्वेशन. आणि आयडियल गॅस इक्वेशनचे ॲसम्पशन्स किती आहेत, दोन ॲसम्पशन्स आहेत. काय म्हटलेलं आहे पहिल्या ॲसम्पशन मध्ये, the size of the molecules are infinitesimally small, अतिशय लहान, इन्फायनेटसिमली स्मॉल आहेत. आणि दुसरा ॲसम्पशन काय, there is no force of attraction between molecules. आणि ह्या दोन ॲसम्पच्या आधारे जे इक्वेशन डिराईव्ह केलं गेलेलं आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, आयडियल गॅस इक्वेशन. ते आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV इज इक्वल टू NRT. त्याच्यामधलं P म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस, V इज द व्हॉल्यूम ऑफ द गॅस, N इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस, आणि त्यातलं जे R आहे त्याला काय म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू आहे 8.314 जूल पर मोल. आणि आता हे जे इक्वेशन आहे, ते इक्वेशन रिड्यूस केलेलं आहे. बघा कसं आहे, काय अस्युम केलेलं आहे, फॉर 1 ग्रॅम मॉलिक्यूल ऑफ आयडियल गॅस. म्हणजे आयडियल गॅस जर आपण 1 ग्रॅम मोल जर घेतला, मॉलिक्यूल जर आपण घेतलं, तर तिथं काय होईल की त्या इक्वेशन मध्ये जे JN आहे त्या ठिकाणी आपण युनिट सबस्टिट्यूट करू शकतो. आणि कारण ते नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस आहे, आणि आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस आपण 1 घेतो युनिट, आणि 1 सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये केल्यानंतर ते इक्वेशन काय होणार आहे, PV इज इक्वल टू RT असं ते इक्वेशन होणार आहे. म्हणजे आता आयडियल गॅस इक्वेशनचा पहिला फॉर्म काय, PV इज इक्वल टू NRT, आणि दुसरा फॉर्म काय आहे, म्हणजे N ची व्हॅल्यू आपण 1 घेतल्यानंतर काय झालेली आहे, तर PV इज इक्वल टू RT असं झालेलं आहे. तर हे जे इक्वेशन आहे ते कसलं इक्वेशन आहे, आयडियल गॅस इक्वेशन आहे. आणि ह्याचे जे आहे ते दोन ॲसम्पशन्स आहेत, आणि हे जे दोन ॲसम्पशन्स आहेत ते ॲसम्पशन म्हणजे काय, तर द साईज ऑफ द मॉलिक्युल्स इज इन्फायनेटसिमली स्मॉल, आणि मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस डू नॉट अट्रॅक्ट इच अदर. हे दोन ॲसम्पशन्स आहेत. या दोन ॲसम्पशनच्या आधारे आयडियल गॅस इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. आता दुसरं इक्वेशन आपण बघूया. त्या इक्वेशनला काय म्हटलेलं आहे, वान डर वाल्स इक्वेशन असं म्हटलेलं आहे. आणि हा गॅस कसला आहे, रिअल गॅस, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किंवा इन फॅक्ट असं आहे की आपण जे हे दोन ॲसम्पशन्स घेतलेले आहेत, त्या ॲसम्पशन्स या ठिकाणी खोटे ठरलेले आहेत. पहिलं ॲसम्पशन जे होतं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की द साईज ऑफ द मॉलिक्युल्स आर इन्फायनेटसिमली
स्मॉल असं म्हटलेलं आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये काय मिळालं आपल्याला, द साइज ऑफ द मॉलिक्युल्स किंवा द मॉलिक्युल्स आर हॅव्हिंग अ डेफिनेट साईज, त्यांना डेफिनेट साईज आहे. आणि दुसरं असम्पशन जे होतं ते म्हणजे द मॉलिक्युल्स डू नॉट अट्रॅक्ट, तर ऍक्च्युअल मध्ये काय आहे, द मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी ज्या ज्या फॅक्ट मध्ये आहेत त्या दोन गोष्टींचा विचार करून वान डर वालनं जे आहे ते इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. आणि त्या इक्वेशनला असं म्हटलेलं आहे की वान डर वाल्स इक्वेशन ऑफ रिअल गॅस असं म्हटलेलं आहे. आणि ते वान डर वाल्स इक्वेशन काय आहे, तर P प्लस A अपॉन V स्क्वेअर इंटू ब्रॅकेट V मायनस B इज इक्वल टू NRT. आता ह्या ठिकाणी P म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो गॅस आपण घेतोय त्याचं प्रेशर P आहे, V आहे त्याचं व्हॉल्यूम, आणि जे N आहे ते नंबर ऑफ मोल्स, आणि T आहे ते टेम्परेचर आहे, आणि A आणि B जे आहे ते या ठिकाणी कॉन्स्टंट्स आहेत. तर जे आयडियल गॅस इक्वेशन आहे ते PV इज इक्वल टू NRT. एन ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर ती झाली PV इज इक्वल टू RT. आणि इकडे वान डर वाल्स इक्वेशन काय आहे, त्या वान डर वाल्स इक्वेशनला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज अ वान डर वाल्स इक्वेशन फॉर रिअल गॅस. रिअल गॅस रिअल गॅस मध्ये काय आढळलेलं आहे, द मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर and also the molecules are having some definite size. या दोन गोष्टींचा विचार करून, रिअल गॅसचा विचार करून वान डर वालने इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. आणि ते म्हणजे P प्लस A अपॉन V स्क्वेअर इंटू ब्रॅकेट V मायनस B इज इक्वल टू NRT. तर अशा पद्धतीने हे इक्वेशन आहे. त्यानंतर आपण जे पुढची टर्म जे आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आता कुठलीही थर्मोडायनामिक सिस्टीम जर आपण घेतली तर त्याची एक टेंडन्सी असते. काय असते टेंडन्सी, तर त्याचं जे टेम्परेचर आहे, त्याचं जे प्रेशर आहे, आणि त्याचे काय असतील ते थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स, ते हॅव द सेम व्हॅल्यूज ॲट ऑल पॉइंट्स. म्हणजे सपोज एखादा आपण गॅस जर घेतला तर काय होतं, त्याला काहीतरी टेम्परेचर असतं, त्याला काहीतरी प्रेशर असतं, त्याला काहीतरी व्हॉल्यूम असतं, किंवा त्याचे काय थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स असतात. पण त्याची एक नॅचरल टेंडन्सी असते. ती काय टेंडन्सी आहे की ते अशा व्हॅल्यूकडे जातात, ते टेम्परेचरची व्हॅल्यू अशी होते, प्रेशर असं होतं की ते काय होतं, त्या ठिकाणी ती व्हॅल्यू फिक्स राहते, ती व्हॅल्यू बदलत नाही. आणि म्हणून वेळ जरी बदलली, किंवा आत्ता घेतला आपण 10 मिनिटानं घेतलं, 15 मिनिटानं घेतलं, तरी टेम्परेचर तेच, व्हॉल्यूम सुद्धा जे काय असेल तेच फिक्स राहतं. म्हणजे थर्मोडायनामिक व्हेरिएबल जे आहेत ते काय होतात, जे आहे ते फिक्स राहतात. आणि असं जर असेल तर अशा सिस्टमला आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं म्हणायचं. म्हणजे एक नॅचरल टेंडन्सी आहे की कुठलीही थर्मोडायनामिक सिस्टीम जर आपण घेतली तर तिचं जे टेम्परेचर आहे, तिचं जे व्हॉल्यूम आहे, किंवा थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स असतील, तर ते काय करतात, त्यांची व्हॅल्यू जी आहे ती फिक्स राहते. दे अटेंड अ स्टेट such that their values remain same or the values don't change. आणि व्हॅल्यू जर बदलल्या नाहीत, आत्ता टेम्परेचर आहे 10 मिनिटांना पण तेच आहे, 15 मिनिटांना पण तेच आहे, प्रेशर सुद्धा तसंच आहे, आत्ता आहे 10 मिनिटांना तेच राहिलेले, त्याची जी काय व्हॅल्यू असेल तीच राहिलेली आहे, असं जर का होत असेल तर त्या सिस्टमला काय म्हटलं जातं, त्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं.
आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम जे आहे ते कधी होतं थर्मोडायनामिक, किंवा एखादी सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण कधी समजायचं, तर ती सिस्टीम त्या सिस्टीमने 3 प्रकारचे इक्विलिब्रियम अटेंड केले पाहिजेत. 3 प्रकारचे इक्विलिब्रियम कुठले आहेत? एक म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम, दुसरा आहे ते थर्मल इक्विलिब्रियम, आणि तिसरा आहे ते केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे हे 3 इक्विलिब्रियम अटेंड केले पाहिजेत त्या सिस्टमला, तरच आपण त्याला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं आपल्याला म्हणता येईल त्या सिस्टमला. तर एखाद्या सिस्टीमला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं आपण कधी म्हणू शकतो? ज्या वेळेला ती सिस्टीम किंवा त्या सिस्टीमनी 3 प्रकारचे इक्विलिब्रियम अटेंड केले असले पाहिजेत. 3 प्रकारचे इक्विलिब्रियम कुठले? मेकॅनिकल इक्विलिब्रियम, दुसरा आहे ते थर्मल इक्विलिब्रियम, आणि तिसरा आहे ते केमिकल इक्विलिब्रियम ॲट द सेम टाइम असं म्हटलं. तर ही अशा पद्धतीची जी सिस्टम आहे त्याला आपण काय म्हणतो? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. कुठली सिस्टम जी आहे तिचं टेम्परेचर, तिचं व्हॉल्यूम, तिचे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते काय होतात, एका वेळेला ते फिक्स राहायला सुरुवात होतात आणि त्याच्या व्हॅल्यूजमध्ये बदल होत नाही. आणि असं जर होत असेल तर अशा सिस्टमला आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं म्हणतो. आणि थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कधी होते किंवा कधी म्हणता येईल आपल्याला एखादी सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण कधी म्हणायचं? तर 3 प्रकारचे इक्विलिब्रियम त्या ठिकाणी असायला पाहिजेत. पहिलं मेकॅनिकल, दुसरं जे आहे ते थर्मल, आणि तिसरं जे आहे ते केमिकल इक्विलिब्रियम. असे 3 प्रकारचे इक्विलिब्रियम जे आहेत ते त्या ठिकाणी अटेंड झाले पाहिजेत. आता त्याच्यामधलं पहिला आपण बघूया की मेकॅनिकल इक्विलिब्रियम. व्हॉट इज मेकॅनिकल इक्विलिब्रियम? मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? देअर शुड बी नो अनबॅलन्स्ड फोर्सेस. देअर शुड बी, सिस्टम अशी पाहिजे की त्या सिस्टम मध्ये अनबॅलन्स फोर्सेस असता कामा नयेत. म्हणजे सगळे फोर्सेस बॅलन्स झाले पाहिजेत. असं जर असेल तर त्या सिस्टमला आपण काय म्हणतो? द सिस्टम इज इन द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. किंवा एक सिस्टम किंवा त्याच्या शेजारीच एक दुसरी सिस्टम आहे तर तिथं सुद्धा काय असायला पाहिजे? अनबॅलन्स फोर्सेस असायला पाहिजेत. तरच आपण त्या दोन्ही सिस्टम्सना काय म्हणू शकतो? दे आर इन द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. किंवा सिस्टम आहे आणि तिच्या भोवती जे आहे त्याला आपण म्हणतो सराउंडिंग. तर सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये सुद्धा जर का अनबॅलन्स फोर्स असतील तर त्याला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणू शकत नाही. देअर शुड बी नो unbalanced force between a system, between two systems, or between system and surrounding. यांच्यामध्ये अनबॅलन्स फोर्स असता कामा नये. तरच आपण त्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं किंवा त्या सिस्टमला मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. त्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल ह्या शब्दाचा अर्थच आहे टेम्परेचर. आता सपोज एखादी सिस्टम आहे आणि त्या सिस्टम मध्ये टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर फिक्स आहे. देयर इज नो डिफरन्स ऑफ टेम्परेचर बिटवीन एनी 2 पार्ट्स ऑफ द सिस्टम. म्हणजे सिस्टम मध्ये 2 पार्ट आहेत आणि त्या 2 पार्ट मध्ये टेम्परेचर मध्ये काहीही डिफरन्स जर नसेल किंवा सिस्टम आणि सराउंडिंग
यांच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर मध्ये जर डिफरन्स नसेल, या दोन्हीचं टेम्परेचर जर सेम असेल, तरच आपण अशा सिस्टमला किंवा इथं आपण थर्मल इक्विलिब्रियम आपण त्यांना म्हणू शकतो. तर हे झालं म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये काय, देअर शुड बी नो अनबॅलन्स फोर्सेस बिटवीन अ सिस्टम or between any two parts of the system or between system and the surrounding. There should be no unbalanced force. Thermal equilibrium कशाला म्हटलं जातं? The temperatures, there should be no temperature difference between any two parts of the system, or there should be no temperature difference between a system and its सराउंडिंग. म्हणजे टेम्परेचर तिथं सेम असलं पाहिजे, डिफरन्स असता कामा नये, तरच आपण त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम आपण म्हणू शकतो. त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये एखाद्या सिस्टमला आपण केमिकल इक्विलिब्रियम कधी म्हणायचं, तर त्याचं जे कॉम्पोजिशन आहे त्या सिस्टमचं, ते कॉम्पोजिशन फिक्स असलं पाहिजे, त्याच्या कॉम्पोजिशन मध्ये बदल होता कामा नये. सो अ सिस्टम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन द कॉम्पोजिशन ऑफ द सिस्टम रिमेन्स फिक्स्ड. त्या सिस्टमची जी कॉम्पोजिशन आहे ती फिक्स राहायला पाहिजे, तिच्यामध्ये काहीही बदल होता कामा नये, जे कॉम्पोजिशन आहे ते फिक्स राहायला पाहिजे, तरच आपण अशा सिस्टमला केमिकल इक्विलिब्रियम अटेंड केलेला आहे त्या सिस्टमने असं आपण म्हणू शकतो. किंवा त्या सिस्टम मध्ये ते जे मॅटर आहे ते मॅटर ट्रान्सफर झालं नाही पाहिजे. देअर शुड बी नो ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टम टू दी अनदर. म्हणजेच काय, तर कॉम्पोजिशन मस्ट बी कॉन्स्टंट. आणि कॉम्पोजिशन मध्ये बदल होत नाही किंवा कॉम्पोजिशन कॉन्स्टंट जर असेल, तर त्या ठिकाणी आपण त्या सिस्टमला केमिकल इक्विलिब्रियम असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता 3 प्रकारचे इक्विलिब्रियम आपण पाहिले. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आपण अटेंड केलेला आहे. एखाद्या सिस्टीमनी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेंड केलेला आहे असं आपण कधी म्हणायचं, तर त्या ठिकाणी मेकॅनिकल इक्विलिब्रियम, त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम, हे तिन्ही गोष्टी असायला पाहिजेत इक्विलिब्रियम, तरच आपण त्या सिस्टमनं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेंड केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या तिन्ही इक्विलिब्रियम पैकी एखादी तरी इक्विलिब्रियम डिस्टर्ब्ड असेल, तर द सिस्टम नो लॉंगर रिमेन्स इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला इक्विलिब्रियम बद्दल सांगता येईल. आणि धन्यवाद. थँक्यू.